अजित पवारच्या जवळचा असला तरी त्याचा बंदोबस्त करा। बारामतीतील मारहाणीच्या घटनेवरून अजित पवार संतापले। मागील 2 दिवसांपूर्वी बारामतीत 3 तरुणांनी एका युवकाला मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। जुन्या वादातून खरं तर ही मारहाण झाली होती आणि या प्रकरणातील 2 आरोपींना पोलिसांनी अटक देखील केली आहे। आता यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केलाय। 2 दुचाकीवरून 4 जण आले, त्यांनी एकाला बेदम मारलं, एखाद्याला कुत्र्याला मारलं तरी आपण म्हणतो अरे नको कशाला मारतोय, पण या पोरांनी त्या तरुणाला बेदम मारलं। फुटबॉल खेळावा तसं ते मारत होते। मी पोलिसांना सांगितले उद्या अजित पवारच्या जवळचा कार्यकर्ता असला तरी त्याच्या मुलानं जरी असलं केलं तरी त्याचा बंदोबस्त करा। सतत जर असे गुन्हे करत राहिले तर त्यांच्यावर मोक्का लागेल। मेहरबानी करा, पण कुणी कायदा हातात घेऊ नका। काय जण स्वतःच्या घरची मालमत्ता असल्यासारखं कोणालाही बदडून काढत आहेत, ठोकून काढत आहेत असं म्हणत अजित पवारांनी त्या घटनेबाबत संताप व्यक्त केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामतीमध्ये अपंग बांधवांना इलेक्ट्रिक सायकलचं वाटप करण्यात आले। यावेळी अजित पवार बोलत होते। तर ते सगळं त्याच्यामध्ये चित्रित होतं। त्याच्यामध्ये एका 2 मोटरसायकलवरून 4 मुलं आली आणि त्यांनी एकाला जे बेदम मारला। तुमच्याकडे पण काही क्लिप आली असेल, पट्ट्याने काय मारतोय, म्हणजे एखाद्या कुत्र्याला मारलं तरी आपण विचार नको कशाला मुक्या प्राण्याला मारतो, मरुस्तोर मारलं त्याला लाथा काय मारत होते, फुटबॉल कसा खेळावा तसं लाथा बोक्या मारत चाललं होतं। मी पोलिसांना सांगितलं उद्या अजित पवारच्या जवळचा कार्यकर्ता हनुमंतराव कुणी असलं आणि त्याच्या मुलांनी जरी असलं केलं तर त्याचा बंदोबस्त करायचा। बिरादार आणि याला राठोडला सांगितलेलं आहे मी असला अजिबात खपून देणार नाही। त्यांच्यावर केसेस, त्यांच्यावर असे का गुन्हे लागतील की ते सतत असे गुन्हे करत राहिले तर पुढे मोका पण लावेल। मकोका त्याला आपण मोका म्हणतो, पण ते खरं मकोका आहे। तर मेहरबानी करा, कुणी कायदा हातात घेऊ नका। कुणी तुमचं काही चुकीचं केलं आमच्या पोलिसांच्याकडून तक्रार करा, त्यांनी आमचा विनयभंग केला, जे काही केलं असेल ते। पण तुम्हाला आता 14 तारखेला आमच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे। संविधानाचे 75 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि तरी काही जण स्वतःच्या घरची मालमत्ता असल्यासारखं कोणाला बदलून काढतायत, ठोकून काढतायत। हे होता कामा नये। तुमची मुलं काय करतायत, मुली काय करतायत, कुठे चुका होतायत का, हे पालकांची नैतिक जबाबदारी आहे। ती पालकांनी पार पाडावी, भावंडांनी पार पाडावी, नातेवाईकांनी पार पाडावी। ह्याची नोंद कृपा करून सगळ्यांनी घ्यावी। आणि मला तिकडे फोन येतात मुंबईत, जाऊ दे दादा ते चुकलं, एकदा पोटात घ्या यार, पोट फुटायला लागलं काय, पोटात घ्या काही सांगतात। सांगणाऱ्याला पण लाज लज्जा शरम कशी वाटत नाही की एवढं त्याला बेदम मारलं, त्याला काय शिक्षा कठोर झाल्याशिवाय लोकांना त्याची किंमत कळत नाही। म्हणून आता जे काही वनवे आहेत, जे काही जिथं लोकांना बसायला उठायला केलंय, पार्किंगला केलंय, आता एक गाडी पण पोलिसांना देणार आहे। कुठं टू व्हीलर चुकीच्या ठिकाणी लागली की ती गाडी क्रेनने उचलायची, जप्तच आत्ताच सांगितलंय कलेक्टरला। आणि पोलिसांनी पण लक्ष द्यायचं। आता पण मगाशी येताना रेमांडोच्या पलीकडे गार्डन आहे, तिथं काहीतरी दुपारी काही जण वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी करतायत, असं नाही चालणार। सगळ्यांना नियम सारखा, याची नोंद आमच्या पोलीस विभागाने घ्यावी, माझ्या कार्यकर्त्यांनी घ्यावी, माझ्या वडीलधाऱ्यांनी घ्यावी, माझ्या बारामतीकरांनी घ्यावी, अधिकारी वर्गाने पण घ्यावी। सगळ्यांनी ह्याची नोंद घ्यावी। पुन्हा एकदा भाऊसाहेब जंजिरे